सध्या भारतीय राजकारणात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका हा महत्त्वाच्या चर्चेच्या विषयांपैकी एक आहे। कारण लोकसभेला दिल्लीतून एकत्र लढलेले काँग्रेस आणि आप पक्ष विधानसभेला मात्र वेगळ्या वळणावर आहेत आणि यातूनच इंडिया आघाडीतील काँग्रेसविषयी असलेली धुसफूस सुद्धा एक चर्चेचा विषय ठरत आहे। काँग्रेसच्या पुढाकारामुळे 27 पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या या आघाडीत आता काँग्रेसचीच कोंडी होऊ लागली आहे असं चित्र दिसतंय। मग नेमकं इंडिया आघाडीत काय घडतंय, सोबतच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवरही एक नजर टाकूयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। मुळात इंडिया आघाडीचा उगमच केवळ भाजपला विरोध करणे या हेतूने झालेला दिसला। 2024च्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे पक्ष भाजपच्या विरोधात आहेत ते इंडिया आघाडीत समाविष्ट झाले। इंडिया आघाडीत सामील झालेल्या राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीतील एकमेकांच्या वैचारिकतेचा त्यावेळी जास्त विचार केलेला दिसला नाही। केवळ भाजप विरोधी भूमिका घ्यायची म्हणून ते इंडिया आघाडीत आले असं चित्र दिसलं। खरं तर लोकसभा निवडणुकीनंतरही इंडिया आघाडीला जोडून ठेवण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीतील एक प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसने जास्त करायला हवा होता, पण काँग्रेसच्या नेतृत्वाने इंडिया आघाडीला जोडून ठेवण्याची जास्त मेहनत घेतली नाही। त्यामुळे गांधी घराण्याच्या नेतृत्व गुणांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतो। लोकसभेला या इंडिया आघाडीचा काहीसा फायदा झाल्याने काँग्रेस अति आत्मविश्वासात गेले असं मत आता अनेक जण व्यक्त करत आहेत। कारण विधानसभेला महाराष्ट्र आणि हरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाला। आता दिल्ली विधानसभेच्या फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठीही काँग्रेससाठी अनुकूल वातावरण दिसत नाही। दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका घेतलेली दिसते, तर काँग्रेसचे दिल्लीतले नेते स्वतंत्रपणे लढलं पाहिजे असा आग्रह पक्ष नेतृत्वाकडे करत आहेत। परंतु 2013 पासूनच आपने काँग्रेसचे मतदार खेचून आपल्याकडे आणल्याचे दिसते। कारण आतापर्यंत दिल्ली विधानसभेला काँग्रेसचे मतदान घटत गेल्याचे दिसते। 2013च्या निवडणुकीला काँग्रेसला 24.7, 2015ला 9.7 आणि 2020ला केवळ 4.3% काँग्रेसला मतं मिळाली। त्यातच दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आप पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन हे आतून भाजपशी मिळाल्याचा आरोप नुकताच केलाय। काँग्रेसने माकन यांच्यावर कारवाई केली नाही तर काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढून टाकण्याची मागणी केली जाईल असा इशारा आतिशी यांनी दिला आहे। त्यामुळे त्यांनी केवळ माकन यांच्या नावाचा वापर केला असला तरी आपचा रोष पूर्ण काँग्रेसवरच आहे असंही म्हटलं जातंय। त्यामुळे आप केवळ दिल्ली विधानसभेतूनच नव्हे तर इंडिया आघाडीतूनच काँग्रेसला बाहेर काढू इच्छितो अशी स्थिती दिसतेय। सध्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांतील नेत्यांच्या मनात काँग्रेसविषयी खास करून राहुल गांधींवर नाराजी दिसते। हळूहळू ही नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे। तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची जबाबदारी स्वतःकडे देण्याची मोठी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती। त्यानंतर आप, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या पक्षांनी ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले गेल्याचं म्हटलं जातंय। मग अशा वेळी काँग्रेसनं प्रत्युत्तर देत इंडिया आघाडीतील काँग्रेसचं महत्त्व दाखवून देत प्रत्युत्तर द्यायला हवं होतं, परंतु काँग्रेस यावेळी मूग गिळून गप्प बसल्याचे दिसले। त्यामुळे नेतृत्व म्हणून राहुल गांधींना आघाडीची सांगड घालणं जमत नाही का असाही प्रश्न आता पुढे येतोय। फेब्रुवारी 2025 मध्ये बिहारच्याही विधानसभेच्या निवडणुका आहेत। बिहारमध्ये काँग्रेस राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत आहे, परंतु आरजेडी पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांचा सध्याचा कल हा ममता बॅनर्जींकडे दिसतोय। त्यामुळे बिहारमध्येही काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुळात केवळ भाजपला विरोध म्हणून काँग्रेसने बिहारमध्ये 1990च्या दशकापासून अनेकदा तेथील प्रादेशिक पक्षांशी युती केली, परंतु सध्या बिहारमध्ये काँग्रेसचं अस्तित्व डबघाईला आल्याचे चित्र आहे। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसने हेच केलं, परंतु उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसचं अस्तित्व सध्या नाममात्र दिसतं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीद्वारे काँग्रेसने निवडणूक लढवली, तो राज्यातील काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव ठरला। या निवडणुकीत आघाडीत काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसपासून 4 हात लांब राहत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सुद्धा काँग्रेसला जास्त पचनी पडली नाही असंच दिसतंय।
नुकतीच संसदेत काँग्रेसने कामकाज न होऊन देण्याची भूमिका घेतली होती। त्या भूमिकेला इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी विरोध दर्शवला। संसदेत जनतेच्या समस्यांवर चर्चा होणं गरजेचं असताना गांधींनी कामकाज न करून देण्याच्या केलेल्या स्टंटमध्ये राहुल गांधींना हिरो बनण्यात फारसं यश आलं नाही। उलट इंडिया आघाडीतील पक्षांच्या नाराजीचा सूर त्यांनी ओढावून घेतला। सर्वच अंगांनी काँग्रेस आता इंडिया आघाडीच्या निशाण्यावर आला आहे। त्यामुळे काँग्रेसला आघाडी भावत नाही की काय, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।